आधी गुरुसी वंदावे, मग साधन साधावे। गुरु म्हणजे माय बाप, नाम घेता हरतील पाप। गुरु म्हणजे आहे काशी, साती तीर्थ तयपाशी। तुका म्हणे ऐसे गुरु, चरण त्याचे हृदयी धरू। दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा। तुमचं श्रीपाद प्रभूंवरती विश्वास असेल तर आपला हा भक्तिमय संदेश आत्ताच लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका। तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील। आजचा भक्तिमय संदेश तुमच्यासाठी आहे, तो तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी प्रभूंची आज्ञा आहे। संकल्प ही फार मोठी शक्ती आहे। इच्छा जर खरोखर अतिप्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही। तसेच भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटतोच। प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळवल्या तरी त्या स्वभावातच अपूर्ण असल्यामुळे त्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही। या उलट भगवंत स्वतः पूर्ण असल्यामुळे आपल्याला वासनांनी पूर्ण तृप्ती होऊन त्या क्षीण बनवतात आणि नंतर आपोआप नाहीशा होतात। म्हणून नेहमी भगवंत मला हवा अशी इच्छा करीत जावे। त्याचे नाम घेणे म्हणजे तू मला हवास असे म्हणणेच होय। खऱ्या प्रेमाने जर आपण आपला भार श्रीपाद श्री वल्लभांवरती टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडून आणतो। आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो ही जाणीव सतत ठेवून जगात वागावे, म्हणजे आपल्याला कधीही काहीही कमी पडणार नाही। नामात एक विशेष आहे। विषयाकरता जरी नाम घेतले तरी विषय प्राप्त होऊनही ते आपले काम करते, म्हणजे तुमचे मन निर्विषय करणे ते करीतच असते। म्हणून कशा करता का होईना नाम घ्या, पण निर्विषय होण्याकरता घेतले तर काम शीघ्र होईल। साधन तेच आणि साध्यही तेच, नाम एकच सत्य आहे, यापुरते दुसरे सत्य नाही असा दृढ भाव असावा। आपण कोणाचेही कृत्य करीत असताना ज्याकरता ते आरंभले ते जसे नेहमी आपल्या डोळ्यासमोर असते, त्याचप्रमाणे नाम घेताना आपण ते कशा करता घेतो याची जाणीव अखंड असावी। ही जाणीव अखंड ठेवणे मी भगवंताचाच आहे हे जाणणे, याचे नाव अनुसंधान होय। वास्तविक पाहता आपण भगवंताचेच आहोत, पण भ्रमाने मी विषयाचा आहे असे वाटू लागले। संत तू विषयाचा नाहीस, भगवंताचा आहेस असे सांगतात। हीच संताची खरी कामगिरी आणि याकरता ते नाम सांगतात। नाम घेणे म्हणजे मी विषयाचा नाही, भगवंताचा आहे असे मनाला सांगणे, मनात तशी जाणीव उत्पन्न करणे आणि ही जाणीव टिकण्याकरता पुन्हा पुन्हा मनाला तेच सांगणे, म्हणजेच तेच नाम सतत घेणे होय। एकदा एक लहान मुलगा एका विहिरीजवळ उभा होता। त्याची एक वस्तू त्या विहिरीत पडली होती। ती काढण्यासाठी मी आत उडी मारतो असे तो म्हणू लागला। त्यावर तेथे उभा होता एक मनुष्य। तो मनुष्य म्हणाला, तू असे करू नकोस, आत पडून बुडून जाशील। तरी पण तो ऐकेना। एवढ्यातच त्याचा बाप तेथे आला। त्यानेही मुलाला पुष्कळ सांगून पाहिले, पण तो ऐकेना। मग त्या मुलाला बापाने धाक दाखवून आणि मार देऊन घरात नेले। आता मुलाला मारले म्हणून तुम्ही बापाला दोष द्याल का? एकुलता एक मुलगा नवस करून झालेला, त्याला जाऊ दिले असते तर काय झाले असते असे म्हणाल का? नाही ना? तर मग गुरु तरी काय करीत असतो? आपण देवाकडे विषय मागत असतो आणि ते दिले तर आपण त्यात बुडून मरू हे त्याला माहीत असते।
म्हणूनच तो आपल्याला त्यातून वाचविण्यासाठी 4 गोष्टी सांगून पाहतो. आपण तेही न ऐकले तर तो आपत्ती वगैरे आणून धाक दाखवितो. आपण त्याबद्दल रडत असलो तरी तो आपल्याला त्यातून वर ओढीतच असतो. आपण तर चांगले शिकले सवरलेले त्या मुलाप्रमाणे अज्ञान नसून चांगले वयस्कर तरी सुद्धा आपल्याला विषयात उडी घ्यावीशी वाटते. गुरुने सांगितले लग्न करू नकोस, तर आपण लग्न कधी होईल म्हणून त्याच्या पाठीशी लागत असतो आणि शेवटी तर गुरुला समजतच नाही असे म्हणण्यापर्यंत आपली मजल जाते. सध्या दिसते तेच सुख आपण खरे असे मानित असतो, पण अंतिम सुख काय हे गुरुला कळत असते. म्हणून तो सध्या दिसणाऱ्या सुखापासून आपल्याला प्रवृत्त करीत असतो. तेव्हा आपण गुरुवचनावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे. तो जे साधन सांगेल तेच करीत राहावे, म्हणजे आपल्याला अंतिम सुखाचा लाभ होईल. गुरु आज्ञा करतो म्हणजे काय करतो, तर आपले मन जेथे गुंतलेले असेल तेथून त्याला काढण्याचा तो प्रयत्न करत असतो. गुरु आज्ञेप्रमाणे वागणाऱ्याला कधीही नड येत नाही. राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसे मिळेल याची काळजी नसते, तसे गुरुचा आधार आपल्याला आहे असे ठाम समजणाऱ्याला कसली नड असणार. लांब उडी घेण्यापूर्वी 4 पावले मागे जावे लागते. परिसापाशी सोने व्हायला रुपयाचे लोखंड व्हावे लागते. तसे गुरुचा पाठीराखापणा असून आपल्याला जी अधोगतीशी वाटते ती पुढच्या महत्व कार्याची पूर्वतयारीच होय. बाप मुलाला हातावर घेऊन पोहायला शिकवित असताना मधून मधून हात काढून घेतो, पण मुलाची खात्री असते की हा आपल्याला बुडू देणार नाही. तसा आपल्याला सुद्धा सद्गुरूचा आधार आहे अशी आपण पक्की खात्री बाळगावी आणि सद्गुरूवरती तसाच भक्कम विश्वास असायला हवा. प्रत्येक जण पोटाला खायला मिळावे म्हणून खटपट करीत असतो, परंतु आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला मिळाले का नाही म्हणून सांगायचे कारण असे की जर आपण विषयांकरिता इतके झटतो तर देवाच्या प्राप्तीकरिता श्रम करायला नकोत का. संत सांगतात तो मार्ग चोखळून पहावा. एकदा ठाम विचार करून आपण ज्याला गुरु कल्पिला तो सांगेल तेच साधन मानवाने करायला पाहिजे. गुरु देहातच असावा हे मानणे चूक आहे. गुरु हे देहात कधीच नसतात. गुरु प्रत्यक्षात देवच आहे अशी भावना ठेवून चांगले वागले पाहिजे. गुरु हे देहात कधीच नसतात. गुरु प्रत्यक्ष देवच आहे अशी भावना ठेवून वागले पाहिजे. अशी भावना ठेवून वागले म्हणजे गुरु कसाही असला तरी तेथे प्रत्यक्ष देवाला येणे भाग पडते. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच श्रीपाद चरणी प्रार्थना.